हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन चालती जे आणि MHT CETची तयारी झाली सोपी आहे सिरीजमध्ये. आपण 5 मे 2025ची शिफ्टचे PYQs बघतो. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 27x एंड द लाइन x इज इक्वल टू 1. लाइन जो है वो क्या है, x इज इक्वल टू 1 इज डॅश द स्क्वेअर युनिट. एरिया अंडर कर्व टॉपिकचा CETमध्ये एक क्वेश्चन येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॅराबोला, इलिप्स, जास्त मोस्टली पॅराबोला आणि स्ट्रेट लाईन त्याच्या डायग्राम्स काढता आल्या पाहिजेत. मी थोडंसं रिपीट याच्यामध्ये तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन सांगतो जे तुम्हाला थोडी कामाला येईल. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. ठीक आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 4x. प्लस आलं तर तो काय असतो, राईट हँडेड पॅराबोला. मायनस आलं तर तो काय असतो, लेफ्ट हँडेड पॅराबोला. जर सपोज एक्सचा स्क्वेअर असेल आणि तिथं पण प्लस ऑर मायनस 4by असेल, त्याच्यामध्ये प्लस आलं तर तो अपवर्ड पॅराबोला असतो आणि निगेटिव्ह आलं तर तो काय असतो, डाऊनवर्ड पॅराबोला असतो. ठीक आहे, मग इथे काय आहे बघा, तर मेन्शन केलेलं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 27x. ठीक आहे, आणि एक लाईन दिलेली आहे x इज इक्वल टू 1. याचा काढूयात आपण छान असा ग्राफ. आता हे जे मी दिले आहेत ना तुम्हाला दोन पॅराबोलाचे इक्वेशन्स, स्टँडर्ड पॅराबोला आहेत. म्हणजे काय की ज्याचा व्हर्टेक्स कुठे असतो, इथे ओरिजिनला असतो. ठीक आहे, त्याच्यावरही आपण एक स्पेशल लेक्चर घेऊयात. सो एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 27x अँड लाईन x इज इक्वल टू 1 इज डॅश द स्क्वेअर युनिट्स. सो डायग्राम काढूयात छानपैकी. दिस इज युअर रेक्टँगल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. कुठला पॅराबोला आला आहे, राईट हँडेड पॅराबोला आला आहे. राईट हँडेड पॅराबोलाचे डायग्राम काढूयात. दिस इज युअर राईट हँडेड पॅराबोला. ह्या राईट हँडेड पॅराबोलामध्ये इथे x इज इक्वल टू 1 आहे. x इज इक्वल टू 1ची लाईन आहे. दिस इज द लाईन ऑफ x इज इक्वल टू 1. दिस इज वॉट, दिस इज वाई स्क्वेयर इज इक्वल टू 27x. ठीक है, और ये है आपका क्या है, ये आपको ये एरिया निकालना है. ये पूरा के पूरा निकालना है. यहाँ पे मेंशन नहीं किया गया है कि फर्स्ट क्वाड्रेंट निकालो, फर्स्ट क्वाड्रेंट निकालना है, सेकंड क्वाड्रेंट निकालना है, ये मेंशन करेंगे यहाँ पे. पर यहाँ पे ऐसे कुछ मेंशन नहीं किया है, तो आप पूरा के पूरा एरिया निकालना पड़ेगा. तो क्या होता है कि ये जो सभी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ऑल दिस पैराबोला आर सिमेट्रिक अबाउट अपर टू पैराबोलास, राइट हैंडेड एंड लेफ्ट हैंडेड पैराबोला आर सिमेट्रिक अबाउट एक्स एक्सिस. ठीक है, तो सिमेट्रिक अबाउट में मतलब इक्वल पार्ट्स में डिवाइड होते हैं. तो आप क्या करिए, इतने पार्ट्स का एरिया निकालिए इस वाले पार्ट का और उसका ही डबल कर दीजिए. तो अब इस वाले पार्ट का एरिया निकालना है तो क्या हो जाएगा, डबल करना है. ठीक है, एक ही पार्ट का एरिया निकालना है. यहाँ के कोऑर्डिनेट्स क्या रहेंगे, 0,0. और यहाँ का कोऑर्डिनेट्स क्या रहेगा, यहाँ पे x तो 1 रहेगा, x क्या रहेगा 1, और y जो रहेगा वो कितना रहेगा, 1 रख दिया तो 27 आ जाएगा. 27 को पहले लिख सकता हूँ मैं 9 इंटू 3. 9 इंटू 3 का स्क्वायर रूट क्या रहेगा, 3√3. ठीक आहे, तर मग मी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे. मग 0 to 1 इंटिग्रेशन, मला डेरिव्हेटिव्ह कोणाच्या इंटिग्रेशन कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू करायला लागेल, dx. मग मला हे जे फंक्शन आहे, हा कर्व जो आहे तो कर्वला कशामध्ये रिप्रेझेंट करावं लागेल, वायमध्ये. मला ह्याच्यावर वाय तयार करतो मी. वाय तयार करायचं आहे मला. वाय इज इक्वल टू काय, आताच केलं मी, 27चं स्क्वेअर रूट. 27चं स्क्वेअर रूट 9 इंटू 3 लिहिलं, 9चं स्क्वेअर रूट काय आलं, 3√3. 3√3 आणि इथे किती, √x. ठीक आहे, डबल चेक कर बघा. 27चं स्क्वेअर रूट किती आलं, 3. एक्सचं स्क्वेअर 3√3 आणि एक्सचं स्क्वेअर रूट काय आलं, √x. ठेवा इथे व्हॅल्यू. 2 इंटिग्रेशन 0 to 1 3√3 √x dx. ठीक आहे, इज इक्वल टू 6√3. कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. √xचं इंटिग्रेशन काय येणार आहे, 2/3 x√x फ्रॉम 0 to 1. हे लिमिट पुट केलं आपण, 6√3 इन ब्रॅकेट. अप्पर लिमिट पुट केलं. अप्पर लिमिट पुट केल्यावर काय येणार आहे, 2/3. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली, एक्स 1च, √1 पण 1च, त्यामुळे 2/3 लिहितो. आणि लोअर लिमिट ठेवल्यावर काय येणार आहे, 0 येणार आहे. ठीक आहे, माझं ह्याला सोडवलं आपण. सोडवलं काय होणार आहे बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 2 2 जा 4.
तर हे आलं तुमचं आन्सर 4√3. कुठल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे? ऑप्शन सी मध्ये दिलं आहे 4√3. थँक्यू.